माझ्या आईनी लहानपणीपासून एकदमच ठळकपणे ते आम्हाला शिकवलं ते म्हणजे लक्ष्मी बरोबर सरस्वती सुद्धा असलीच पाहिजे. जर काय तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर ते बॅटल हे तुमचंच असतं. सो त्याच्या एकदा पडल्यावर मग मागे नाही बघायचं. आपल्याकडे धुणं भांडीचे कामं करतात, पण त्यांना मी खोकल्याच्या ओपीडीत बघायची ना, तर तेव्हा त्या पैसे देऊन मेडिसिन्स नाही घ्यायचे, पण त्याच बायका माझ्याकडे यायच्या आणि स्किन ओपीडीमध्ये की आम्हाला खूप छान क्रीम हवी आहे आणि स्किन हवी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कितीही महागडं क्रीम घ्यायला तयार आहोत. माझ्या आईने मला सांगितलं की बिझनेस चालू करण्यापेक्षा तू छान एक जॉब घे, मस्त हॉस्पिटलमध्ये जॉईन हो आणि आरामात आयुष्य जग. मी माझ्या बाबांना सांगितलं की मला माझं क्लिनिक थाटायचं आहे, तर त्यांनी सिद्धी मला एकही प्रश्न नाही विचारला आणि त्यांनी सांगितलं कुठे. तो विश्वास जो त्यांनी माझ्यावरती दाखवला की अरे बापरे तू मुलगी आहेस, तू कशाला करतेस, की नाही ह्याच्यात खूप इन्व्हेस्टमेंट लागते, असं काही झालं नाही. आईनी परत ते खूपच क्लिअरली सांगितलं की ना शेठपेक्षा साहेब बनलं पाहिजे. त्यामुळे मला खरं IAS ऑफिसर व्हायचं होतं, पण एज्युकेशन गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बिझनेस फॅमिलीमधनं या, तुम्ही बिझनेस फॅमिलीमधनं नका येऊ, पण तरी बेस एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार. सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आहे मुंबईतील वन ऑफ द बेस्ट डर्माटॉलॉजिस्ट डॉक्टर भाग्यश्री गुप्ते. मॅम नमस्कार. नमस्ते. सेल्फमेड सखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मॅम खरं तर खूप कमी वेळामध्ये डर्माविला खूप प्रसिद्ध झालं. या डर्माविला प्रसिद्ध होण्यामागचं नेमकं गुपित काय? तुला एकदम खरंच सिक्रेट सांगायचं झालं ना किंवा सगळ्या सखींना, तर ते आहे की कॉन्स्टंट ड्रीमिंग आणि त्या स्वप्नासाठी लागणारं खूप जास्त हार्डवर्क. म्हणजे तुम्हाला ते जर काही दिसत राहिलं ना की तुम्हाला हे मिळवायचं आहे, तर तुम्ही तिथे पोचतातच. आणि ते करायचंय असं सारखं. हो, म्हणजे मग त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपोआप घडतात. फक्त तुम्हाला डिव्होशननी हार्डवर्क करत राहायला लागतं. बस म्हणजे तेच मी सांगेन, कारण मला असं वाटायचं आधी म्हणजे की ना मी जेव्हा क्लिनिक थाटणार होती तेव्हा मला असं वाटायचं की मी असली पाहिजे या सेलिब्रिटीजची डर्मॅट आणि टचवूड मग ते होतं तसं. जर काय तुम्हाला हवं असलं ना तर ते होतं. येस, म्हणजे जसा विचार करू तसं घडतं. अगदी. डर्माविला क्लिनिक सुरू करण्याचं तुम्ही कधी ठरवलं की स्वतःचं क्लिनिक असावं? मला एक प्रकारे कळलं होतं की स्किन आणि हेअरचा हा खूप इम्पॅक्ट आहे लोकांच्या कॉन्फिडन्सवर आणि लोकांच्या लाईफस्टाईलवर. तर ह्या गोष्टी ज्या मी बघितल्या होत्या, कारण मी क्लिनिक थाटायच्या आधी मी ऑफकोर्स काम करत होती, तर ते मी बघितलेलं की किती इम्पॅक्ट आहे. तर त्या इम्पॅक्टला मी स्वतःच्या वेनी कसं चेंज करू शकीन, पण माझ्याच टर्म्सवर. म्हणून मग मी विचार केला की मी माझं क्लिनिक थाटलं पाहिजे रॅदर दॅन जे ऑलरेडी घडतंय ते सेम तसं करण्यासाठी. वेगळं. येस. पण बिझनेस सुरू करायचा म्हटलं की खूप सारं टेन्शन असतं. पण बिझनेस सुरू करताना तुम्हाला कोणाचा सपोर्ट होता? सो बिझनेस ॲक्च्युली हा माझ्या रक्तातच आहे. माझे आई बाबा दोघंही बिझनेसमॅन आहेत. म्हणजे बाबा बिझनेसमॅन आहेत आणि आई होममेकर आहे, पण ती ॲक्टिवली त्यांच्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करते. म्हणजे तिचे डिसिजन्सला तिच्या रिस्पेक्ट केलं जातं, तिला से आहे आणि तशाच घरात मी ऑफकोर्स जन्माला आली आहे. त्यामुळे माझ्या पण डिसिजन्सला आणि माझ्या शब्दाला हे माझ्या बाबांनी लहानपणीपासून खूप रिस्पेक्ट दिलेला आहे. म्हणजे जे मी त्यांना ओपिनियन बिझनेसमध्ये त्यांच्या द्यायची. त्यामुळे हा कॉन्फिडन्स हा मला लहानपणीपासून आला की मी बिझनेस स्वतःचा करू शकते. आणि कारण मी या बिझनेस फॅमिलीमधनं येत होती त्यामुळे मला बिझनेसच करायचा होता. माझी आई त्याच्या अगेन्स्ट होती, कारण तिने बघितलं की किती स्ट्रेसफुल असतो कुठल्याही बिझनेस पर्सनची लाईफ. कारण काही त्याच्यात कन्सिस्टन्सी नसते. म्हणजे एखादा महिना छान असू शकतो, दुसरा महिना खूप डिफिकल्ट असू शकतो. त्यामुळे तिने मला नेहमी सांगितलं की जॉब घे
आणि आरामात राहा, म्हणजे 9 ते 5 कर आणि घरी आल्यावर मग मोकळी. पण मला स्वतःचं माझ्या वेमध्ये करायचं होतं, म्हणून मग डर्माविलाचं स्टार्ट केलं. म्हणजे बिझनेस करायचं ठरवलंच होतं. लहानपणीपासूनच. पण बिझनेस करताना पण काहीतरी चॅलेंजेस आले असतील की? हो, अगदी. मी 2019 मध्ये ऑक्टोबर म्हणजे 8 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मी आमचं इनॉग्रेशन झालं आणि मार्च 2020ला लॉकडाऊन झालं. त्यामुळे तो खूपच चॅलेंजिंग पिरियड होता, कारण त्यावेळेला माझ्याकडे एक 8 लोकांचा स्टाफ होता. त्यामुळे त्यांच्या सॅलरीज बरोबर झाल्या पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त कारण आम्ही फेससाठी डील करतो, त्यामुळे मास्कचा संबंध नव्हता. म्हणजे पेशंट जर काही कुठल्याही ट्रीटमेंटला आले, तर ते पहिले म्हणजे मास्क काढूनच दाखवणार. मग परत स्टाफ जो म्हणजे जे बाकीचे जे कोविडचे प्रॉब्लेम्स होतेच, पण 10 घरं म्हणजे 8 घरं आणि म्हणजे चालवायची त्यावेळेला, तर ते ॲब्सोल्युटली चॅलेंजिंग होतं. पण तीच मजा आहे. ते रोलर कोस्टरच जे एड्रेनलिन हाय देतं, त्याचीच खरं मजा आहे बिझनेसमध्ये. येस, म्हणजे चॅलेंज स्वीकारून अजून नव्याने काहीतरी करत राहणं आणि सर्व बिझनेस सांभाळणं. अगदी, अगदी. म्हणजे सांगायचं झालं तर ज्यांना त्यांच्या वेनी बिझनेस किंवा काही काम करायचं असेल ना, तर त्यांनी बिझनेसच केला पाहिजे रॅदर दॅन 9 to 5 वर्क. तुमच्या वडिलांचा बिझनेस आहे. सो म्हणजे असं असतं की बिझनेस आहे, तो बिझनेसच पुढे न्यायला हवा. सो तुम्हाला नाही का वाटलं की वडिलांचाच बिझनेस पुढे न्यावा? तुम्हाला डॉक्टर का व्हावं असं वाटलं? सो माझ्या आईनी लहानपणीपासून एकदमच ठळकपणे ते आम्हाला शिकवलंय, ते म्हणजे लक्ष्मी बरोबर सरस्वती सुद्धा असलीच पाहिजे. त्यामुळे नुसतं फक्त म्हणजे जर काय मी बाबांचा बिझनेस करायचा ठरवलं असतं, तर मी तशीही जॉइन करू शकली असती. पण मला स्वतःचं पण एक वेगळं अ, अस्तित्व निर्माण करायचं होतं आणि एक विश्व निर्माण करायचं होतं. त्यामुळे मी तेच न फॉलो करता मी जिथे म्हणजे जेव्हा आपण कुठलंही बेसिक जी मराठी फॅमिली बघितली, तर जो सगळ्यात हुशार जे बाळ असतं त्याला आई-बाबांना हवंच असतं डॉक्टर व्हावं. त्यामुळे तसंच माझ्या आई-बाबांना सुद्धा हवं होतं, की मी डॉक्टर व्हावं. पण त्याच्यानंतर ऑफकोर्स डॉक्टर होऊन मला बिझनेस करायचा होता. त्यामुळे पण बेसिक डिग्री तर गरजेचीच आहे. हां, गरजेची आहे. म्हणजे ते जसं मी सांगितलं, सो आईनी परत ते खूपच क्लिअरली सांगितलं, की ना शेठपेक्षा साहेब बनलं पाहिजे. त्यामुळे मला खरं आय-एस ऑफिसर व्हायचं होतं हो. आणि हे नव्यानच कळलं आता. हो, मला आय-एस ऑफिसर व्हायचं होतं. पण मग ते ॲज डेस्टिनी टेक्स इट, बट आय एम व्हेरी हॅपी विथ व्हेरेव्हर डेस्टिनी हॅज टेकन. सो आता खूप खुश आहे. पण एज्युकेशन गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बिझनेस फॅमिलीमधनं या, तुम्ही बिझनेस फॅमिलीमधनं नका येऊ, पण तरी बेस एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मॅम, तुमच्या जर्नीमधली काय अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आत्ता या क्षणी सांगावीशी वाटते? हे बघ, आज आता तू मला ही संधी दिली आहेस, की मी लोकांपर्यंत मेसेज पोहोचवू शकीन आणि हे जे छान पॉडकास्ट आहे, तर याच्या थ्रू मी सांगू इच्छिते सगळ्यांना, की माझ्या आई-बाबांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मुलात किंवा मुलीत भेदभाव न करता छान गॅरेंटर म्हणून साईन केली माझ्या लोनवर आणि तसंच इमोशनली पण सपोर्ट केला, की मी हे करू शकते. तर जर काय तुमच्या मुलीमध्ये तो विश्वास असेल, की ती काहीतरी करू शकते, तर प्लीज तिला सपोर्ट करा. आणि बिझनेस हा फक्त मुलांसाठी नसतो. ते मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकतं. ते तुमच्या कॅलिबरवर डिपेंड करतं, जेंडरवर नाही. सो हे मी ॲक्च्युअली सांगू इच्छिते, की प्लीज सपोर्ट इफ दे हॅव इट इन देम. मॅम, डर्माविलामध्ये बरेचसे सेलिब्रिटी येतात, जसं मी सुरुवातीला सांगितलं. सो त्यांच्यासोबतचे काही अनुभव आहेत का? कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं म्हणजे आय एम ॲक्च्युअली लिव्हिंग माय ड्रीम, इफ यू आस्क मी रिअली. सो स्वप्नच वाटतं आणि ऑफकोर्स छान वाटतं. आता मोस्ट ऑफ द सेलिब्रिटीज हे माझे फ्रेंड्स झालेले आहेत. पण त्यातल्या त्यात ना कधी-कधी आपल्या मोमेंट आपल्या लाईफमध्ये मला असं वाटतं, की आपण जर काही चांगलं काम करत असलो ना, तर आपल्याला प्रतिसाद पण तसा छानच मिळतो. सो
येस, सेलिब्रिटीजमध्ये स्पेशल मेन्शन म्हणजे प्रार्थना बेहरेचं आहे, कारण ती माझी फर्स्ट सेलेब Celebrity. क्लायंट आहे आणि ऑफकोर्स आत्ता आम्ही खूपच छान मैत्रिणी आहोत. पण त्यावेळेला तिने विचार नाही केला, की ना ही लहान आहे, ही नवीन आहे किंवा करेल? हो, पण तिने हां. माझ्यावर तो विश्वास दाखवला. त्यामुळे आय एम थँकफुल टू हर आणि ऑफकोर्स आणि ती गुडनेस चेन चालू राहते गं, तर त्यामुळे ते मी प्रयत्न करते, की मी पण असा विश्वास कोणावर अजून दाखवावं, की ज्यांना जेव्हा मी त्या पोझिशनमध्ये असते त्यावेळेला. मॅम खरं तर प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला केव्हा असं वाटलं की आपलं स्वतःचं क्लिनिक असलं पाहिजे? सो जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा मला कळलं म्हणजे की स्किन आणि हेअर हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे प्रत्येकाच्या लाईफला खूपच टच करतात. म्हणजे त्यांचे कॉन्फिडन्स लेवलमध्ये किंवा ओव्हरऑल मेंटल वेलबिंगमध्ये त्याचा खूप मोठा हात आहे. म्हणजे सांगायचं गेलं तर मी ठाण्या सिव्हिलला काम करत होती आणि तेव्हा मी बघितलं की त्या डेली वेजेसवाल्या ज्या वर्कर्स असतात किंवा जे आपल्याकडे धुणं भांडीचे कामं करतात, पण त्यांना मी खोकल्याच्या ओपीडीत बघायची ना, तर तेव्हा त्या पैसे देऊन मेडिसिन्स नाही घ्यायचे. पण त्याच बायका माझ्याकडे यायच्या आणि स्किन ओपीडीमध्ये की आम्हाला खूप छान क्रीम हवी आहे हां आणि स्किन हवी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कितीही महागडं क्रीम घ्यायला तयार आहोत. तर तेव्हा मला कळलं की किती इम्पॅक्ट आहे. म्हणजे मॅटर नाही करत की तुम्ही कुठल्या स्ट्रेटामधनं येता, पण स्किनचा इम्पॅक्ट भयंकर आहे. तर त्यावेळेलाच मी ठरवलेलं, की मी काहीतरी स्किनमध्येच करीन, कारण मी तेव्हा इंटर्नशिप करत होती. सो म्हणून मग मी माझा हा चॉईस झाला आणि त्याच्यानंतर मला माहिती होतं, की मला नॉर्मल जसे आत्तापर्यंत कॉर्पोरेट्स जसे चालवत आलेत, तशी प्रॅक्टिस नाही करायची आहे, की म्हणजे एक साचा ठरवला आणि त्याच्यातच तुम्ही प्रत्येकाला टाकलं, तर ते नाही करायचं हे मला आधीपासूनच माहिती होतं. म्हणून मी सुरुवातीला थोडी प्रॅक्टिस केली, पण हे माझं आधीपासूनच ठरलेलं, की मला माझं क्लिनिकच टाकायचं. येस, बिझनेस करायचा आहे पण वेगळं काहीतरी करायचं. अगदी. डर्माविला एवढ्या कमी वयात म्हणजे कमी वेळेमध्ये एकतर तुमचं वय सगळ्यात लहान आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही बिझनेसला सुरुवात केली. सो एवढ्या कमी वेळात तुमचा बिझनेस ग्रो कसा झाला? सो बिझनेसचं सुरुवात म्हणजे माझे आई-बाबा हे मुख्य म्हणजे बिझनेसमॅन आहेत. म्हणजे माझे बाबा बिझनेसमॅन आहेत आणि आई होममेकर आहे. पण तिला मी ॲक्टिव्हली बाबांच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ड बघितलंय. त्यामुळे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्येच म्हणजे म्हणता येईल की रक्तातच आहे बिझनेस. पण त्यांचा रिअल इस्टेटमध्ये त्यामुळे जेव्हा माझी डिग्री झाली म्हणजे आता मी MBBS आणि MD संपलं, तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की बिझनेस चालू करण्यापेक्षा तू छान एक जॉब घे, मस्त हॉस्पिटलमध्ये जॉइन हो आणि आरामात आयुष्य जग. पण माझ्यात ते होतंच बाबांसारखं आणि आईसारखं सुद्धा. पण तिने ते दोन्ही ॲस्पेक्ट्स बघितले आहेत बिझनेसचे, की ना की इतकं इझी नसतं. खूप रिस्पॉन्सिबिलिटी येते, खूप स्ट्रेस असतो आणि 9 to 5 जॉब हा एक सिक्युअर जॉब असतो. जे तुम्हाला एक फिक्स अमाउंट येत राहते. स्ट्रेस एवढा नसतो. तर त्यामुळे ती मला खूपच सांगत होती, की "तू जॉबच घे." पण आय ऑल्वेज वॉन्टेड टू बी अ बिझनेस वुमन. सो आय एम ग्लॅड आय एम डूइंग दिस. तुम्ही जसं आता म्हटलात कारण की तुमची आई म्हटली होती की 9 ते 5 फक्त जॉब कर, बिझनेस नको. पण नोकरी म्हटलं तर आपल्याला एकदम छान वाटतं आणि बिझनेस म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं. पण बिझनेस करताना सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कोणाचा सपोर्ट होता? सो हे बघ, बिझनेस करताना सगळ्यात जास्त म्हणजे एक स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काय जे तू माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की एवढ्या लहान वयात मी चालू केलं, तर त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईबाबांना देईन. कारण मी 11वीत असल्यापासूनच मी माझ्या बाबांच्या बिझनेसला म्हणजे असं टेकओव्हर नाही किंवा त्याच्यात नाही, पण मी ॲक्टिव्हली पार्ट घेत होती त्यांच्या डिसिजन्समध्ये आणि त्यांनी तो मला सपोर्ट आणि तो मला रिस्पेक्ट दिला, की जे मी म्हणायची तर ते बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये अंमल ते करायचे. त्यामुळे
जेव्हा माझी बिझनेस करायची वेळ आली ना, तर त्यामुळे त्यावेळेला मला जास्त स्ट्रेस होता, की ऑल दिस इयर्स हे मी जे फक्त फुटबॉलच्या ग्राउंडवर कसं बाहेर कोच ओरडून फक्त बोलत असतो, हां. तर ह्यावेळेला जेव्हा मी स्वतःच खेळत होती, तेव्हा ते जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होती, की हे जे प्रिन्सिपल्स किंवा हे जे थॉट प्रोसेस जे मी एवढ्या वर्षापासून माझे आहेत, तर ते जेव्हा मी स्वतः अंमल करीन, तर तेव्हा पण ते तेवढेच सक्सेसफुल झाले पाहिजेत जसं आई-बाबाच्या बिझनेसमध्ये झाले. तर त्यामुळे मी सांगेन, की हो, स्वतःचा विश्वास आणि आई-बाबांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. डर्माविला जेव्हा तुम्हाला उभारायचं होतं, क्लिनिक उभारायचा विचार केला होता, तेव्हा मनात काय विचार आला पहिला, की कसं होईल म्हणजे? बघ, जेव्हा मी सांगू इच्छिते, की जर काय तुम्ही तुमचा बिझनेस जर काय करायचा असेल ना, तर तुम्ही एकतर हो, ऑफकोर्स काही असतात ज्यांना एक ॲब्सोल्युटली इनोव्हेटिव्ह आयडिया असते आणि ती वेगळीच असते म्हणजे तर ते ऑफकोर्स ते स्टार्ट करू शकतात. पण जर काय तुम्हाला ऑलरेडी कुठल्या फॉर्म्ड ह्याच्यात फील्डमध्ये तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तर मी सांगेन, की तुम्ही प्लीज एक्सपिरियन्स घ्या. मी पण 2 वर्ष आधी जॉब करत होती. तो मी एक्सपिरियन्स घेतला आणि त्याच्यानंतर मी ठरवलं, की मला स्वतःचं करायचं आहे. आता मी जेव्हा ठरवलं स्वतःचं करायचं आहे, तर मी माझ्या बाबांना सांगितलं, की मला माझं क्लिनिक थाटायचं आहे. तर त्यांनी सिद्धी मला एकही प्रश्न नाही विचारला आणि त्यांनी सांगितलं, "कुठे? आणि किती इन्व्हेस्टमेंट लागेल?" सो तो विश्वास जो त्यांनी माझ्यावरती दाखवला, की "अरे बापरे! तू मुलगी आहेस, तू कशाला करतेस?" की "नाही, ह्याच्यात खूप इन्व्हेस्टमेंट लागते." असं काही झालं नाही. त्यामुळे मी खूपच फॉर्च्युनेट आहे की मला असे आई-बाबा मिळाले आहेत, की जे खूप प्रचंड मला सपोर्ट करतात आणि ते टप म्हणजे प्रत्येक टप्प्यावर सपोर्ट करतात आणि इन्स्पायर पण करतात. म्हणजे जेव्हा मी चालू केलं, तर मी एक सेट केलेलं, की ह्या लेव्हलपर्यंत मी पोहोचवीन क्लिनिकला आणि माझे बाबा मला ओके म्हणाले, पण त्यांना असं काय तेवढं वाटत नव्हतं, की मी पोहोचू शकीन, की अशा. पण जसं-जसं मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचायला लागली, तर त्यांनी लगेचच सांगितलं, की मी एक्सपांड केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी हा माझ्यात कॉन्फिडन्स दाखवला आहे आणि तो कॉन्फिडन्स असल्यावर 2 गोष्टी असतात, की तुम्हाला बरं पण वाटतं आणि तुमच्यावर ठेवलेला विश्वास. आणि तुम्हाला स्ट्रेस पण येतं. येस. त्यामुळे येस, आय एम एन्जॉयिंग आत्ता जे चालू आहे, करते ते आणि आई-बाबांना जास्त श्रेय देईन. डर्माविला हा बिझनेस उत्तरोत्तर वाढत जाओ, पण या सगळ्यामध्ये सक्सेस मंत्र काय आहे आणि जाता जाता आपल्या सगळ्या सखींना काय सांगाल? कुठल्याही बिझनेसला सक्सेस मंत्र म्हणजे माझ्यासाठी तरी ह्या ॲब्सोल्युटली हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी आहे. देअर इज नो टू वेज टू हार्डवर्क. म्हणजे तुम्हाला ॲब्सोल्युटली तेवढं मेहनत मेहनत करायचीच आहे, करावीच काही लागते होऊ दे. आणि कन्सिस्टंटली. म्हणजे असं नाही की आज खूप मेहनत केली आणि दुसऱ्या दिवशी ठीक आहे, हां. मग परत नाही. ते कन्सिस्टंटली आपल्याला करायलाच पाहिजे आणि तोच सक्सेस मंत्र आहे. पण जाता जाता आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना येस, बिझनेस मेसेज. करायचा असतो, पण त्यांना जाता जाता तुम्ही काय सांगाल? जर काही तुम्हाला तुमच्या बिझनेस आयडियामध्ये खूपच विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल म्हणजे की तुम्ही हे छान करू शकतात, तर तुम्ही हे नक्की करू शकतात. सो तुम्हाला फक्त तो विश्वास स्वतःत असला पाहिजे आणि जे काही तुमचं विजन असेल म्हणजे लहान, मोठं, खूप मोठं, त्या विजनकडेच जर काय तुम्ही फोकस्ड राहिलात, तर ते फॉर शुअर मिळणारच आहे. सो हेच मेसेज आहे माझा. खरं तर सरस्वती खुश असेल तर लक्ष्मी खुश असते, त्यामुळे एज्युकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. बिझनेस कोणताही असो, तुमचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्वतःवर असलेला विश्वास, सातत्य आणि तुम्हाला नवीन काहीतरी करायचं असेल त्यासाठी असलेलं ध्येय क्लिअर असणं गरजेचं आहे. सो धन्यवाद भाग्यश्री मॅम, तुम्ही सेल्फ मेड सखी या शोमध्ये आलात आणि तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल सांगितलं त्याबद्दल. थँक्यू सो मच.